यानंतर मुंबईतून बातमी पालकांची डोकेदुखी वाढवणाऱ्या अजब फतव्याची। मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाणाऱ्या पालकांना मुलांप्रमाणेच नीटनेटकं यावं लागणार आहे। कोणत्या शाळेने पालकांसाठी ही नियमावली केलेली आहे पाहूयात। मुंबईतल्या वांद्र्याचा हा रिझवी स्प्रिंगफील्ड स्कूलचा फतवा। हा फतवा विद्यार्थ्यांच्या गणवेशाबद्दल नाही तर पालकांच्या कपड्याबद्दल आहे। गेल्या महिन्यामध्ये 30 तारखेला पालकांसोबत एक मीटिंग झाली। त्यात पालकांसाठी नियमावली तयार करण्यात आली। विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येत असलेल्या पालकांचा पेहराव शाळेला खटकतोय। त्यामुळे पालकांच्या बरमुडा आणि हाफ पॅन्टवर शाळेमध्ये बंदी घालण्यात आली आहे। खूप वर्ष आम्ही हे ऑब्झर्व करतोय की पेरेंट्स जो आहेत ते प्रॉपर वेमध्ये ड्रेस करून येत नाही आहे। जसं आपण बघतोय की मॉर्निंगला जेव्हा ते मुलांना सोडायला येतात तर बऱ्याचशा लेडीज जो असतात त्या गाऊनमध्ये असतात, नाईट गाऊनमध्ये, आणि बरेचसे असे पेरेंट्स आहेत की जो लुंगीमध्ये येतात, बर्मुडाजमध्ये येतात, शॉर्ट्समध्ये येतात, स्लिपर्सवर येतात। सो दॅट इज नॉट एक प्रॉपर ड्रेस कोड नाही आहे तो। आता शिक्षकांचंही म्हणणं बरोबर आहे। त्यांना सकाळी सकाळी प्रफुल्लित चेहऱ्याचे विद्यार्थी पाहण्याऐवजी नाईट ड्रेस आणि पायजमा घातलेले पालक बघावे लागतात। मात्र आता शाळेच्या फतव्यावरून पालकांमध्ये सुद्धा मतमतांतर आहे। सही बात है वो कि पेरेंट को भी प्रेजेंटेबल रहना चाहिए। बच्चा क्या लेगा उनसे, क्या सीखेगा, इसलिए हम सपोर्ट कर रहे हैं। और ये कोई पहली स्कूल नहीं है जिन्होंने ये नियम लागू किया है। डिसेंट आओ, सिंपल डिसेंट आओ। डिसेंट में आप बस डिसेंसी फॉलो करो, दैट्स इट। पता नहीं इश्यू किस लिए है। 30 तारखेला शाळेची फी न भरल्यानं ज्यांची 3 मुलं घरी बसवली त्या रुबीना शेख यांचं म्हणणं काय आहे तेही ऐका। सबसे एक स्टूपिड एलिगेशन ये या एक स्टूपिड नोट ये लगता है कि डिसेंट क्लोथ्स पहने पेरेंट्स। तो स्कूल हमें ये प्लीज़ एक्सप्लेन कर दे डिटेल में कि डिसेंट क्लोथ्स का मतलब क्या होता है। क्योंकि नॉर्मली कोई पेरेंट्स जब पीटीए मीटिंग होती है या कुछ फंक्शन होता है तभी स्कूल में बुलाया जाता है, तो तभी सब पेरेंट्स आते हैं। और आई डोंट थिंक कि कोई ऐसा पेरेंट होगा कि वो इतना शैबिली ड्रेस करके इतने पेरेंट्स के बीच में आएगा। योग्य पेहरावात पालकांनी शाळेत यावं असं शाळेला वाटतंय। खरं तर कुणी कसे कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे। मात्र आता आपल्या लाडक्यासाठी शाळेचा हा निर्णय मान्य करण्याशिवाय पालकांसमोर सुद्धा दुसरा पर्याय नाही। आपण जिथे राहतो तिथे किती कमालीची विषमता आहे बघा। म्हणजे एकीकडे पालिकेच्या शाळा जिकडे विद्यार्थ्यांना साधा गणवेश मिळत नाही म्हणून ओरड सुरू असते, आणि दुसरीकडे या रिझवी स्प्रिंगफील्ड सारख्या शाळा ज्या विद्यार्थ्यांना शाळेत सोडायला आलेल्या पालकांनी कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत किंवा कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करू नयेत याबद्दलची नियमावली बनवतात। भारतातल्या इंडियाची ही बातमी आहे। अजब कारभार आहे। कॅमेरामन राजेश धोत्रेसह मी गुरुप्रसाद जाधव, ABP माझा, मुंबई।